नमस्कार. भटकंती 89मध्ये मी दीपक वाकसरे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज जो आपण व्लॉग शूट करतो आहे आध्यात्मिक आहे, धार्मिक आहे. आज आपण आलेलो आहे, तुम्ही माझ्या कपाळावरती भंडारा देखील बघू शकता. सो त्याच्यावरतून तुम्हाला एक अंदाज आला असेल की आज आपण आलेलो आहोत खंडेरावाच्या दर्शनासाठी. पण नक्की हे खंडेरावाचं मंदिर कुठे आहे आणि इथे येण्यासाठी मार्ग कोणता आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं आहे, सो ही एकंदरीत संपूर्ण माहिती या व्लॉगमध्ये आपल्याला बघायला मिळेल. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि हे खंडेरावाचं जे मंदिर आहे हे नक्की कुठे आहे, कोणत्या भागात आहे हे जाणून घ्या. चला, हे बघा तिथे गाडी लावली आपण. इथून एवढं चढत आपण वरती असं चालायचं आहे. हां, सो हे बघा भरपूर अशा पायऱ्या आहेत. सो या चढत आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. अजून थोडंसंच बाकी आता झालं आहे, संपलं आहे. सो इथे बघू शकतो आपण हे मंदिर आणि ह्या पायऱ्या एवढ्या आपण चढत आलो आहे. भरपूर पायऱ्या आहेत, इथून तुम्हाला दाखवतो मी. जसं सप्तशृंगी गडावरती असं हे केलेलं आहे वरतून पत्र्याचं शेड, सो त्याच प्रकारे इथून देखील केलेलं आहे. इथून तिथून आहे खाली. सो इथे जर तुम्ही बघाल तर इथे आपण खाली गाडी लावलेली, ठीक आहे. हे जे देवस्थान दिसतं इथे आपण गाडी लावली आणि तिथून पायी आपल्याला इथे यायचं आहे. सो देव पूजेचे साहित्य सगळे तुम्हाला खाली भेटतील, वरती काही नाही आहे. खालून तुम्ही घेणार आणि तसं वरती चालत वरती इथे येणार आणि त्याच्यानंतर या संपूर्ण पायऱ्या चढून आपल्याला जायचं आहे मंदिराच्या दिशेने. चला. सो या पायऱ्या चढत आपण आलो आहे आणि हा मंदिराचा भाग. हा आतील परिसर अतिशय शांतता आहे आणि मस्त अशी गार हवा चाललेली इथे. पिवळा झेंडा म्हणजेच जय मल्हार. वा, सुंदर अशी डोंगर रांग आणि आजूबाजूला सर्व असा हिरवळ भाग. चला आज जाऊ आणि दर्शन घेऊ. सो ही मंदिराविषयीची माहिती. श्री मल्हारी मार्तंड देवस्थान ट्रस्ट, रत्नगड, शिंदवड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आणि ही संपूर्ण बॉडीचे सदस्य. सो जे गाव आहे त्या गावाचं नाव आहे शिंदवड, दिंडोरी तालुक्यामध्ये येतं आणि जिल्हा नाशिक. हॅलो. मंदिराच्या भागामध्येच इथे महादेवाची पिंड देखील आहे. जय भोलेनाथ. एक पिंड इथे नंदी महाराज, कासव आणि नागदेवता. हे बघा हा वरचा व्ह्यू. हा ग्रामीण भाग आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला आपण बघू शकतो चूल वगैरे तिथे पेटलेली आहे आणि चूल वगैरे लावण्यात आलेली इथे. सो संपूर्ण हा हिरवळ जो भाग दिसतोय हा शेतीचा आहे. पाण्याचा भाग म्हटलं तरी चालेल. सो पाचोरे वणी असं हे गाव आणि पिंपळगाव बसवनचा टोल क्रॉस केल्यानंतर आपण जर पहिला लेफ्ट घेतला, म्हणजे इकडे जर आपण चांदोड साईडला जातोय तर त्यावेळेसचं म्हणतोय मी, तर पिंपळगाव बसवनचा रोड टोल क्रॉस करायचा आणि लेफ्ट घ्यायचा कोकणगाव सोडल्यानंतर पुढे. सो पाचोरे वणी या मार्गाने आपण इथे आलो आहे. सो फायनली आपण वरती पोहोचलेलो आहे खंडेरावाच्या मंदिरामध्ये. अतिशय शांतता आहे, एकदम टॉपला हे मंदिर आहे आणि मस्त असा गारवा ठिकाणी आहे. अजिबात गर्दी नाही आहे. ग्रामदैवत असं देखील आपण याला म्हणू शकतो, त्याच्यामुळे गर्दी वगैरे तर अजिबात नाही आहे. आणि हे बघा आजूबाजूचा परिसर मंदिराच्या आवारात आहे. हे बघा वरती आल्यानंतर ही खंडोबा महाराजांची भव्य दिव्य अशी मूर्ती. येळकोट येळकोट जय मल्हार. या पादुका इथं दर्शन घेऊन आपण या ठिकाणी मूर्तीचं देखील दर्शन घेऊ शकता. अतिशय मन प्रसन्न करणारी अशी ही मूर्ती. खंडेरायांची आरती लावण्यात आलेली आणि हा कळस मंदिराचा. इकडून प्रदर्शना मारण्यासाठी असा एरिया दिला आहे. बघा
टॉपचा व्ह्यू कवर करतो मी. हा मागचा परिसर तुम्हाला दाखवायचा. ही प्रदक्षिणा मारण्यासाठी ही अशी अवडव्य अशी जागा दिलेली आहे. एकदम टॉपला आपण आता सध्या आलेलो आहोत. रतनगड नावाने देखील त्याला ओळखलं जातं. आणि हा बघा हा तो रस्ता जिथून आता आपण आलेलो आहोत. गाडी देखील आपण तिथेच पार्क केलेली. हा मंदिराचा बाहेरचा भाग हे बघा. रतनगड नाही सॉरी रत्नगडचा मल्हारी आमचा कैवारी. येस, सो अशा पद्धतीने आपण आज एक्सप्लोर केला आहे रत्नगड म्हणजेच येळकोट जय मल्हार हा भाग. सो नक्कीच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती जर आपल्यासाठी नवीन असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि असाच एखादा स्पॉट तुमच्या नजरेत कुठे असेल तर नक्कीच रिकमेंड करा, जेणेकरून आपण तो देखील एक्सप्लोर करूया. सो ह्या भागात जर तुम्ही कोणी असाल आणि तुम्हाला खंडेरावांचं दर्शन घ्यायचं असेल, प्राचीनकालीन जे मंदिर आहे रत्नगड तिथे यायचं असेल, हा संपूर्ण व्लॉग आपल्या सर्वांसाठी. चला भेटूया अशाच एका भटकंतीमध्ये पुढच्या व्लॉगमध्ये. येळकोट जय मल्हार.